पप्पा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आम्ही आलेलो आहे भुईबावड्या घाटात आणि तुम्ही पाहू शकता किती छान दृश्य आहे। घाटातच एक असा पॉइंट गव्हर्नमेंटने बनवला आहे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्यासाठी विश्रांतीसाठी। तुम्ही पाहू शकता असं रस्त्यावरूनच आत यावं लागतं आणि इकडे हा असा पॉइंट आहे बसण्यासाठी लोकांच्यासाठी, जेवण बनवायला, विश्रांतीसाठी किंवा अजून काही ते विश्रांती लोक घेऊ शकतात। तुम्ही पाहू शकता इथेही बसण्यासाठी जागा केली आहे। रस्त्यावरून खाली यावं लागतं इथे बसायला आणि हा इकडे घाट आहे। इतका छान पॉइंट आहे हा, तुम्ही इथे आलात तर इथून जाऊच वाटणार नाही तुम्हाला। इकडून खाली पण बसण्यासाठी आहे आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला घाट आहे आणि मध्येच हा पॉइंट बनवलेला आहे आणि इतकं भारी वाटते की नाही इथं येऊन। आम्ही सारखं खाली कोकणात आलो की इथंच येतो। इथे आजूबाजूला घाट आहे व पावसाला हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडे हिरवळ अशी पसरलेली आहे। तुम्ही पाहू शकता सगळीकडे हिरवळ कशी दिसते आणि समोरच तिथं टेंट पण बनवलेला आहे। तिथे वरती चढून तुम्हाला आजूबाजूच्या कडा डोंगर बघता येतात तिथे उभा राहून त्याच्यावरती जाऊन। आणि इथे कोणीही येऊ शकतं, इथे येण्यासाठी कुठलंही बंधन नाही किंवा कोणताही चार्ज भरावा लागत नाही। हे ठिकाण गगनबावड्यातून तुम्ही पुढे येऊ शकता भुईबावडा घाटात। भुईबावडा घाटातच हे मध्येच ठिकाण आहे आणि इथे तुम्ही नक्की या आणि ही तुम्हाला टेंट आणि ही डोंगर वगैरे कसे वाटले ते कमेंट करून सांगा। आम्ही आमच्या सगळ्या फॅमिली सोबत आलेलो आहे आणि आम्हाला फिरायचं यायचं झालं तर आम्ही प्रत्येक वेळी कोकणातच येतो आणि या ठिकाणाहूनच पुढे जातो। तुम्ही पाहू शकता इथे लोखंडी जिना बनवलेला आहे आणि वरती उभारण्यासाठी स्टँड बनवलेला आहे। इथे वरती लोक चढतात आणि निसर्गाचा आस्वाद घेतात। जिन्यावरून वरती आलोय बघा मी आता। किती छान दृश्य आहे बघा इथे। इथे आता आम्ही मॅगी करून खाणार आहे, चुलीवर दगडाची चूल घालणार आहे आणि चुलीवर मॅगी करणार आहे आणि आम्ही 10-11 लोक आलेलो आहे। यांना सगळ्यांना मॅगी आणलेले, मॅगीची पॅकेट आणलेले, ती शिजवणार आहे इथं आणि खाणार आहे। इथील निसर्गरम्य वातावरण पाहून इतकं भरलेलं आहे की इथंच थांबावं असं वाटतं। तुम्हीही नक्की भेट द्या। आम्ही ह्या एवढ्या पायऱ्या उतरून खाली आलेलो आहे आणि ह्या टेंटवर उभा आहे व इथूनच मस्त इथलं दृश्य दिसतंय। आणि खरंच तुम्हाला हा पॉइंट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला।